नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीची 12वी कविता गोधडी ही पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. अगोदर आपण कवींचा परिचय करून घेऊया. तर डॉक्टर कैलास दौंड यांचा जन्म 1973चा. मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पाणधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध. लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित आहेत. गोधडी गोधडी हे केवळ पांघरून नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला या कवितेचं वाचन या ठिकाणी करून दाखवणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक कवितेचं श्रवण करायचं आहे, म्हणजेच कविता सर्वांनी ऐकायची आहे. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटक्या धोत्राचे, किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर, आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. धन्यवाद.